न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आज नाशिकचे महानगरपालिका आयुक्त यांना छावा मराठा संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने शिवाजीवाडी ते पखाल रोड नासर्डी पुलाजवळ असलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम अपूर्ण असल्याबद्दल निवेदन देण्यात आले। शिवाजीवाडी ते पखाल रोड नासर्डी पुलाजवळ असलेली संरक्षण भिंतीचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात येथील स्थानिक नागरिकांना संरक्षण भिंत नसल्यामुळे येथील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या भिंतीचे बांधकाम पूर्ण व्हावे यासाठी वेळोवेळी नाशिक महानगरपालिकेला निवेदन देखील देण्यात आले। तसेच माहितीच्या अधिकारात माहिती देखील मागवली, परंतु नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी कुठल्याही प्रकारची तस्ती घेताना दिसत नाहीये। पावसाळा सुरू झाला की येथील स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। परिसरातील लहान मुलांचा अपघात होऊन ते नदीपात्रात देखील पडू शकतात। या कारणास्तव महानगरपालिकेने त्वरित लक्ष देऊन ही संरक्षण भिंत पूर्ण करावी, अन्यथा छावा मराठा संघटनेच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट मयूर पांगारकर, छावा संघटनेतर्फे आज आयुक्तांना निवेदन देण्यात आलेले आहेत। शिवाजी रोड ते पखाल रोड या ठिकाणी जी काही सुरक्षा भिंत आहे नाल्याच्या बाजूला, त्यासाठी तिथल्या स्थानिक नागरिकांचा आणि आमच्या छावा संघटनेच्या मुस्लिम आघाडीचे जावेद भाई यांचा मागच्या 4 ते 5 वर्षापासून लढा चालू आहे। ती भिंत तिथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी अथवा महानगरपालिकेने बांधून द्यावी, त्यामुळे तिथले बरेच लहान मुलांचा दुखापत किंवा काही जनावरं जे असतात, उभयचर प्राणी, ते सिटीत येणं, अशा प्रकारचे वारंवार घटना होत असताना महानगरपालिकेने त्या बाबीकडे सक्षम पद्धतीने लक्ष देणं गरजेचं आहे। त्यामुळे आज आम्ही आयुक्तांना सदरचं निवेदन दिलेलं आहे। यावरती जर कारवाई झाली नाही तर येत्या काळात आम्ही हायकोर्टात हा मुद्दा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनच्या माध्यमातून आमच्या छावा संघटनेकडून मांडणार आहोत। याची दखल आयुक्तांनी घ्यावी व लवकरात लवकर कारवाई करावी ही विनंती। छावा संघटना जिल्हा अध्यक्ष जावेद भाई शेख, आम्ही माहितीच्या अधिकाराप्रमाणे बांधकाम विभागाशी प्रत्येक वेळेस 4 महिन्यापासून मी लढत आहे, तरी पण माहितीचे अधिकार आम्हाला भेटलेले नाही। असं झालेलं आहे का राजीव गांधी भवनमध्ये जे ऑफिसर आहे ते मालक झालेले आहे आणि जनता ही चोर झालेली आहे। त्यामुळे लोकांना हे म्हणजे जे निवेदन दिलं जातं ते त्यांना ते रद्दी म्हणून ते फेकलं जातं आणि बऱ्याच वेळेस पखाल रोड येथील आमचे जे रहिवासी सोसायटीचे त्यांनी 15 वर्षापासून लढत दिलेली असून ती कागदपत्र सर्व माझ्याजवळ आहे आणि याच्या पुढे यांनी बांधकामाची दखल न घेतली तर आम्ही हायकोर्टात याची अपील करणार आहोत। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक।